नमस्कार. आजच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख आणि माझं नाव मानसी भालेराव. दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आम्ही मागच्या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये काय उलाढाली झाल्या आणि म्युच्युअल फंडने कसं परफॉर्मन्स दिलं याविषयी चर्चा करतो आणि हाच विषय आज आपण पुढे घेऊन जाणार आहोत. मात्र डायरेक्टली शेअर मार्केट वरती चर्चा करण्याआधी आत्ताची आपली आर्थिक परिस्थिती काय आहे ह्याचा आढावा आपण घेऊयात. तर उन्मेष सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज याविषयी आम्हाला गाईड करा. ओके. दरवेळी आपण जेव्हा इकॉनॉमी विषयी बोलतो, अर्थव्यवस्थेविषयी बोलतो, तेव्हा आपण जनरली जगाची अर्थव्यवस्था आता कशी आहे आणि मग भारताची अर्थव्यवस्था कशी आहे अशा क्रमाने जनरली बोलत असतो. आज मला थोडंसं भारताकडे जास्त लक्ष द्यावंसं वाटतंय. आपण जगाची अर्थव्यवस्था आज फारसं बोलणार नाही आहोत. त्याचं कारण असं आहे की भारताचा जो बाजार आहे किंवा भारताचे जे मार्केट्स आहेत ते आता जगाच्या अर्थव्यवस्थेला फारसे रिस्पॉन्ड करत नाहीत. आता आपण जे काय करतोय ते आपल्या बळावरती करतोय. खाली जायचं असेल तर आपण आपल्या बळावरती जातो आणि वर जायचं असेल तरी आपण आपल्या बळावरती जातो. याचा अर्थ जो जागतिक अर्थव्यवस्थेचा परिणाम पूर्वी आपल्यावरती खूप जास्त होत होता तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. हे एक चांगलं द्योतक आहे. ही एक चांगली बाब आहे आपल्यासाठी. म्हणजे पूर्वी काय होत होतं की इस्रायलने हमासवरती एखादा जरी बॉम्ब फेकला तरी पण आपल्या इकडे बाजार 20% पडायचा किंवा अमेरिकेमध्ये कोणतं झालं तरी पण आपला बाजार 20% पडायचा. पण आता तसं बघायला मिळत नाही. आता चित्र बदललेलं आहे आपलं. म्हणूनच मी असं म्हणतोय की आज जे काही आपण फोकस करणार आहोत ते या बाकीच्या गोष्टींवरती फोकस करण्याच्या ऐवजी भारतामध्ये काय चाललेलं आहे त्यावरती आपण फोकस करूया. तर मला 4 महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये सांगायचे आहेत. त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतातले जे टॅक्स कलेक्शन्स आहेत ते खूप चांगले वाढलेले आहेत. आणि टॅक्स कलेक्शन्स जेव्हा जेव्हा वाढतात तेव्हा तेव्हा काय होतं की गव्हर्नमेंटकडे पैसा येतो. आणि जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटकडे पैसा येतो तेव्हा तेव्हा गव्हर्नमेंट साहजिकच तो पैसा खर्च करते. मग गव्हर्नमेंट तो पैसा खर्च कुठे करते तर तो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खर्च करतं. आणि जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा खर्च करतं तेव्हा तेव्हा अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये क्रिएट होतात. तर तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल की जीएसटीचे कलेक्शन हे दर ट्रान्चला वाढत चाललेले आहेत. तर तसेच आता सुद्धा मागच्या ट्रान्चला जीएसटीचे कलेक्शन खूप चांगले वाढलेले आहेत. त्याचा परिणाम अगेन असा होणार आहे की आपलं फिस्कल डेफिसिट तर कंट्रोलमध्ये येणारच आहेत. म्हणजे आपले लॉसेस कमी होणार आहेत भारताचे, असं आपण म्हणूया त्याला सोप्या भाषेत. आणि दुसरं म्हणजे हा जो पैसा आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करण्यावरती खर्च होणार आहे. जेव्हा गव्हर्नमेंट पैसा खर्च करतं तेव्हा बऱ्याचशा लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो, बऱ्याचशा लोकांना त्यातून बिझनेस मिळत असतो. आणि त्यामुळे हा बिझनेस जेव्हा जनरेट होतो सोसायटीमध्ये तेव्हा तेव्हा बाजार त्याला चांगलं ट्रीट करत असतं किंवा बाजार त्याला चांगलं वेलकम करत असतं. तर हा एक चांगला भाग आपल्यासाठी आता आहे. दुसरा भाग, आपण बरेच दिवस झाले आपण इन्फ्लेशनवरती बोलतोय, वाढणाऱ्या महागाईवरती आपण बोलत होतो. मी दुसऱ्या मुद्द्यावर आता येतोय. पहिला मुद्दा आपला झाला तो येस. टॅक्सेशन आणि त्याच्यामुळे होणाऱ्या खर्चावरचा. दुसरा जो मुद्दा आहे तो इन्फ्लेशन आणि इंटरेस्ट रेटचा आहे. तर आपण इन्फ्लेशनवरती बरेच दिवस बोलत होतो की जागतिक इन्फ्लेशन वाढतंय, जागतिक महागाई दर वाढतायत, भारतामध्ये पण महागाई दर वाढतायत. भारतातले ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होते आणि बऱ्यापैकी काही दिवसांपासून ते वाढलेले नाहीयेत. आता यापुढे आपण असं एक्सपेक्ट करतोय की पुढच्या वर्षभरामध्ये इन्फ्लेशन कमी होईल. इन्फ्लेशनची जी सायकल आहे ती कुठेतरी आता संपायला आली आहे. वाढण्याची सायकल कुठेतरी संपायला आली आहे असं आता आपल्याला वाटतंय. आणि ती जेव्हा संपत असते तेव्हा इन्फ्लेशन तिथून डाऊन टर्न घेतो किंवा खाली येतं. जेव्हा जेव्हा स्वस्ताई येते, इन्फ्लेशन कमी होतं म्हणजे महागाई कमी होते आणि स्वस्ताई येते, तेव्हा तेव्हा लोक जास्त खर्च करायला बघतात आणि तो इकॉनॉमीसाठी एक चांगला बूस्ट असतो. त्याचं दुसरं हे पण आहे की जेव्हा जेव्हा स्वस्ताई येते किंवा महागाई कमी होते तेव्हा तेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतात. आणि रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाल्यामुळे लोक लोक म्हणण्यापेक्षा बिझनेसेस जास्त बॉरो करायला बघतात किंवा लोन्स घ्यायला बघतात. आणि जेव्हा बिझनेसेस लोन घेतात तेव्हा त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग वाढतं किंवा ते बिझनेस जास्त वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा जेव्हा बिझनेसेस वाढतात तेव्हा तेव्हा अर्थातच शेअर बाजार पण वर जात असतात. तर हा सगळा परिणाम त्याचा होणार आहे. तर हे इन्फ्लेशन सुद्धा पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला कमी होताना दिसण्याची शक्यता आहे. ती सायकल आता जवळ आलेली आहे. पण आता मी तिसऱ्या मुद्द्यावरती येतो आणि तो अजूनच चांगला मुद्दा आहे. तो असा आहे की हे इन्फ्लेशन कमी व्हायला सुरुवात होण्याच्या आधीच
आणि इंटरेस्ट रेट कमी व्हायला सुरुवात होण्याच्या आधीच आपल्या कंपन्यांचे रिझल्ट जे मागच्या महिन्यामध्ये यायला सुरुवात झाली, या तिमाहीचे, मागच्या तिमाहीचे, ते रिझल्ट खरंच हम्म. खूप चांगले आलेले आहेत. आणि ते का चांगले आलेले आहेत, जरी इंटरेस्ट रेट जनरली इंटरेस्ट रेट कमी असताना रिझल्ट चांगले येतात कारण त्यांचे पैसे वाचतात, इंटरेस्टचे पैसे. पण हम्म. यावेळी असं झालेलं आहे की त्यांचे इंटरेस्ट रेट जास्त पे करत असताना सुद्धा कंपन्यांचे रिझल्ट चांगले आलेले आहेत. तर कंपन्यांचे हम्म. रिझल्ट का चांगले आलेत हे थोडंसं आपण समजून घेऊया. त्याचं कारण आहे, मुख्य कारण आहे त्याचं, चायनातून येणारं रॉ मटेरियल किंवा जगभरातून आपल्याला मिळणारं रॉ मटेरियल, मुख्यत्वे चायनातून मिळणारं. ते हम्म. रॉ मटेरियल आपल्याला बऱ्यापैकी स्वस्त मिळतंय आणि त्याचं कारण आहे त्या देशांमध्ये असणारा मंदी, त्या देशांमध्ये असणारी मंदी. हम्म. तिथे मंदी असल्यामुळे आपल्याला तिथलं रॉ मटेरियल जे आता मिळतंय ते बऱ्यापैकी स्वस्त मिळतंय. आणि यामुळे आपल्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांचे पैसे वाचतायत आणि ते हम्म. वाचलेले पैसे त्यांच्या प्रॉफिटमध्ये आता रिफ्लेक्ट होत आहेत. हा तिसरा खूप राईट. चांगला महत्वाचा मुद्दा आहे आणि तो बाजाराला आता सपोर्ट करतोय. हम्म. हे जे मी बोलतोय ते थोडंसं मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात जास्त बोलतोय. आयटीला हम्म. त्याचा फारसा परिणाम नाही झालेला. आयटी किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीवरती हा फारसा परिणाम नाही झालेला त्याचा, पण मॅन्युफॅक्चरिंग हम्म. वरती मात्र हा परिणाम झालेला आहे. तर हे हम्म. 3 महत्वाचे मुद्दे आहेत. ते हे आपल्याला सांगतायत की आपण आता आपली आर्थिक व्यवस्था जी आहे, ती अर्थव्यवस्था जी आहे ती बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे आणि आपण ती अजून स्ट्रॉंग होण्याकडे चाललेलो आहे. पण जाता जाता एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं आपण डिस्कस करावा, जो सगळ्यांच्याच मनामध्ये असेल, तो म्हणजे इस्रायल हमास वॉरमुळे काय होणार आहे. अर्थात यावरती आपण एक हम्म. संपूर्ण एपिसोड केलेला आहे, मला वाटतं 2 आठवड्यांपूर्वी, फ्रायडे फिनटॉकचाच. बरोबर. सुद्धा थोडक्यात जर सांगायचं झालं की इस्रायल हमास चा परिणाम भारतावरती आपण बघतोय. आता मला वाटतं त्या युद्धाला 25-26 दिवस झाले, पण फारसा परिणाम आपल्या बाजारावरती त्याचा झालेला नाहीये. हम्म. थोडा परिणाम झालेला आहे, तो किती झालेला आहे आपण पुढच्या प्रश्नामध्ये डिस्कस करूया. पण हम्म. फारसा परिणाम झालेला नाही हे आपण सगळ्यांना माहिती आहे. तर तो का झाला नाहीये, त्याचं कारण हेच आहे की त्यांच्या जे काही डिस्रप्शन त्यांच्यामुळे होत आहे त्याचा भारतावरती फारसा परिणाम आता होत नाहीये. जो राईट. काही परिणाम झाला असता तो थोडासा ऑइलवरती झाला असता असं आपण गृहीत धरायला पाहिजे. पण ऑइलवरती सुद्धा त्याचा तेवढासा परिणाम झाला नाही. थोडा झाला होता, थोडासा ऑइलचे भाव वाढले होते, रेट्स वाढले होते तेलाचे, आता ते परत कमी झालेले आहेत. त्यामुळे हम्म. त्याचा पण एवढासा परिणाम आता झालेला नाहीये. तर या सगळ्या बाबी आपल्याला एक गोष्ट सांगतायत की एवढासा प्रॉब्लेम कुठे काही नाहीये. आता आपण मजबूत स्थितीमध्ये आहोत आणि या मजबूत स्थितीमध्ये आपण असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जरी आपण ऍटलिस्ट कुठेच काही काळजी करण्याचं सध्या तरी कारण नाहीये. मानसी. ओके. ओके. सो मग इन शॉर्ट सांगायचं झालं तर अर्थव्यवस्थेचा विचार केला तर खूप पॉझिटिव्ह नोट्सवरती सध्या आपण उभे आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच, नक्कीच. येस. यानंतर सर जो आपला आजचा मूळ विषय आहे की मागच्या महिन्याभरामध्ये शेअर मार्केटची मुवमेंट कशी होती आणि त्याचा म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्स वरती कसा परिणाम झालेला आहे याविषयी प्लीज आम्हाला सांगा. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाजार मागच्या महिन्याभरामध्ये थोडेसे खाली आलेले आहेत. राईट. तर ते किती खाली आले आहेत, तर मी निफ्टीचा संदर्भ घेऊन सांगतो. निफ्टी आपली जी निफ्टीने जो हाय केला होता तो 20,198 चा हाय होता आणि आताचा जो लो होता तो साधारणतः 18,800च्या आसपासचा लो होता. तिथून पण निफ्टी रिकव्हर होऊन आता 19,200च्या आसपास कुठेतरी आहे. बरोबर. तर ही जी मुवमेंट निफ्टीची आपण बघितली तर साधारणतः बाजार वरच्या त्याच्या लेव्हलपासनं 6.5 ते 7% खाली आलेला आहे. हम्म. आता मी याला थोडंसं कम्पेअर करतो की 6-7 वर्षांपूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी जर एखादं युद्ध झालं असतं तर हाच बाजार साधारणतः 20% खाली पडला असता किंवा 25% खाली पडला असता. आता मात्र तो फक्त 6.5-7% खाली पडलाय आणि एवढं तर खाली पडायलाच पाहिजे. जर बाजार खालीच आला नाही तर आपल्याला स्वस्त मिळेल कसं. तर बरोबर. तर यांनी फारसं काही काळजी करण्याचं आता तरी कारण नाहीये. याचा दुसरा पण एक पैलू आहे. तो दुसरा पैलू असा आहे, मी म्हटलं की भारतामध्ये पैसा बऱ्यापैकी तयार होतोय. तो टॅक्सच्या माध्यमातून असेल, म्हणजे टॅक्स कलेक्शनच्या माध्यमातून तो रिफ्लेक्ट होतोय किंवा आपण आधी जे मुद्दे बोललो त्या माध्यमातून तो रिफ्लेक्ट होतोय सगळा. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्या सामान्यांच्या खिशामध्ये सुद्धा पैसे आता बऱ्यापैकी खुळखुळत आहेत आणि मग शेवटी ते पैसे येत आहेत कुठे, तर ते पैसे शेअर बाजारात येत आहेत. तर ते एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला 16,000 कोटी रुपये येणं असो किंवा शेअर आता म्युच्युअल फंडांकडे जी असलेली कॅश मधली गंगाजळी असो, जी त्यांना शेवटी शेअर मार्केटमध्येच लावायची आहे, ती 2-2.5 लाख कोटीची ती रक्कम असो,
तर ह्या रकमांमुळे बाजार खाली यायला बघत नाहीये. कारण जेव्हा जेव्हा बाजार थोडासा खाली येतो तेव्हा तेव्हा हे सगळे पैसे बाजारामध्ये येऊन पडतात आणि मग बाजार परत वर जातो. हम्म. तर 6.5-7% जे करेक्शन झालंय किंवा खाली आलेला आहे बाजार, त्याच्यापेक्षा फार काही आता खाली येईल असं वाटत नाहीये इथून बाजार. हम्म. जरी आला तरी पण अजून 5-6% करेक्शन येईल, जे पण म्हणजे ज्याची फारशी काळजी करण्याचं आपल्याला कारण नसेल. अगदीच म्हणजे ते युद्ध वाढलं, दोन बाजू त्याच्यामध्ये तयार झाल्या, बरेचसे देश त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले वगैरे वगैरे, अशी जर परिस्थिती आली तर थोडंसं बाजार सेंटिमेंटली खाली येऊ शकतो. हम्म. पण हा झाला जिओ पॉलिटिकल इश्यू, जो आपण प्रेडिक्ट नाही करू शकत आणि प्रेडिक्ट राईट. करण्याच्या भानगडीत पण पडायचं नाही. का भानगडीत पडायचं नाही? कारण जेव्हा स्वस्त मिळतं तेव्हा आपण घ्यायचं. हा आपण जर हम्म. आपला होरा ठेवला तर आपल्याला चांगले दिवस नक्कीच दिसणार आहेत. तर तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की बाजार खाली आलेला आहे, चांगली बाब आहे, फार खाली येईल असं वाटत नाहीये आणि खाली आलं तर ती बाईंग अपॉर्च्युनिटी असेल. पण कोविड सारखा बाजार 40% 50% खाली येणार आहे का? तर नाही, तसं काही होणार नाही. अगदी 25-30% हम्म. पण खाली येणार आहे असं वाटत नाहीये आता तरी. तर हा झाला बाजाराचा अंदाज. हम्म. एक महत्वाचा मुद्दा मला जो सांगायचा आहे, तू मला म्युच्युअल फंडाचा प्रश्न पण विचारला. हम्म. तर म्युच्युअल फंडामध्ये काय घडलं आणि म्युच्युअल फंडच्या कुठल्या स्कीम्स मे बी तुला जर जाणून घ्यायचं असेल तर ते पण सांगतो. हा, त्यामध्ये मग कॅटेगरी वाईज जर तुम्ही सांगू शकलात की कोणती कॅटेगरीने परफॉर्मन्स दिला किंवा नाही दिला असं. बरोबर आहे. तर हम्म. साधारणतः म्युच्युअल फंडामध्ये किंवा बाजाराचे जे सेक्टर्स आहेत किंवा लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप आपण ज्याला म्हणतो, हम्म. त्यामध्ये आजपर्यंत साधारणतः असं होत होतं की जेव्हा जेव्हा बाजार खाली यायचा तेव्हा तेव्हा जर लार्ज कॅप 2% खाली आले तर स्मॉल कॅप हम्म. हे 5% खाली यायचे आणि मिड कॅप 8 ते 10% खाली यायचे. हा हम्म. आतापर्यंतचा बाजाराचा प्रघात आहे. पण हम्म. मागच्या 1 महिन्यामध्ये परिस्थिती अगदी उलट आहे. मागच्या 1 महिन्यामध्ये जर हम्म. तुम्ही बघितलं तर लार्ज कॅप जास्त खाली आलेले आहेत आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅप मात्र तेवढेसे खाली आलेले नाहीयेत. ओके. ओके, व्हॅल्युएशन जास्त आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅपचे व्हॅल्युएशन आता जास्त आहेत. यात काही दुमत हम्म. नाहीये. पण जरी व्हॅल्युएशन जास्त असले तरी सुद्धा त्याला डिमांड पण तेवढीच आहे. रिस्क आहे हम्म. त्याच्यामध्ये. आता मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये रिस्क आहे, हे आपण मान्य करायलाच हवं. पण डिमांड असल्यामुळे ते अजून मात्र खाली येत नाहीयेत. तर ही परिस्थिती जी आहे, ही पूर्वीच्या 10 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीपेक्षा आज वेगळी परिस्थिती आहे. हम्म. आणि मग त्याच अनुषंगाने जे काही आत्ताचे फंड्स परफॉर्म केलेले आहेत मागच्या 1 महिन्यामध्ये, कारण जनरली आपण हम्म. 1 महिन्याचं फंडचं परफॉर्मन्स बघतो, तर त्या हम्म. त्या ह्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर लार्ज कॅप मागच्या 1 महिन्यामध्ये साधारणतः 2.29% सगळ्या लार्ज कॅप फंडचा ऍव्हरेज घेऊन सांगतो मी तुम्हाला हा. तर लार्ज कॅप फंड्सचा जो ऍव्हरेज आहे तो साधारणतः 2.29% ते मायनस झालेले आहेत मागच्या 1 महिन्यामध्ये. ओके. खाली आलेले आहेत. पण त्याच्या अगेन्स्ट मिडकॅपचा जर आपण विचार केला तर मिडकॅप 1.90%, 1.9%च फक्त खाली आलेले आहेत. आणि हम्म. बघा स्मॉल कॅप जे युजली सगळ्यात जास्त खाली यायचे ते या मागच्या 1 महिन्यामध्ये फक्त 0.78% खाली आलेले आहेत. तर ही ओके. परिस्थिती आता बदललेली आहे. हम्म. आणि त्याच्यामुळे होतं काय आहे की हा बेस पण वाढतोय. बेस वाढतोय म्हणजे काय, की जसं जसं तुमचा बाजार एक्सपांड होतो तसं तसं बाजारामध्ये पैसे ऍब्सॉर्ब करण्याची पण कॅपॅबिलिटी असायला हवी. तर ती हम्म. पैसे ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅबिलिटी आता स्मॉल कॅप आणि मिड कॅपच्या मार्फत क्रिएट होते आहे. हम्म. तर हे चांगलं द्योतक हम्म. आहे. आणि यामुळे ओव्हरऑल आपण जी शेअर बाजाराची रिस्क म्हणतो, ती रिस्क मात्र थोडीशी या क्षणी तरी कमी आहे असं आपल्याला वाटतंय. ओके. याशिवाय जर सेक्टर वाईज आपण विचार करायचा झाला तर टेक्नॉलॉजी आणि फार्मा सेक्टर, जे मी मागच्या 1-2 याच्यामध्ये बोललोय की आपण आता ते रेकमेंड करतोय, ते या महिन्यात सुद्धा खाली आलेले आहेत. साधारणतः 2.5-2.5-3% ते खाली आलेले आहेत. अजून त्यांनी हम्म. रिकव्हर व्हायला सुरुवात केलेली नाहीये. पण याचा अर्थ ते सेक्टर वाईट आहेत असं मी आता म्हणणार नाहीये. ते सेक्टर अजूनही लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी अजूनही चांगले आहेत. आपण साधारणतः तेव्हा असं म्हणलं होतं की 3 ते 5 वर्षांच्या होरायझन साठी जर कोणाची गुंतवणुकीची तयारी असेल तर या सेक्टर्समध्ये आता गुंतवणूक करायला हरकत नाही. बरोबर. तोच बरोबर. कॉल आपण आताही कायम ठेवतोय. आणि त्या सेक्टर्समध्ये जर कोणाला गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी ती गुंतवणूक स्टॅगर्ड वे मध्ये कंटिन्यू ठेवावी. ओके. म्हणजे सगळेच्या सर, सगळे पैसे एकदम टाकून देता थोडे थोडे पैसे टाकावेत. बोला. येस. सर, एक प्रश्न मला इथे विचारायला आवडेल, की आता आपण टेक्नॉलॉजी आणि फार्माविषयी बोललो. याच्याच बरोबर मागचे 4-5 महिने झाले आपण इंटरनॅशनल कॅटेगरीमध्ये, इंटरनॅशनल इक्विटी कॅटेगरीचा सुद्धा कॉल सांगितलेला, की चांगले व्हॅल्युएशन्स आहेत.
तर ते बरोबर. सुद्धा अजून कंटिन्यू आहे का तसंच? मला मला असं वाटतं की इंटरनॅशनल कॅटेगरी आता थोडेसे व्हॅल्युएशन्स वाढलेले आहेत. तर तिथे आता ओके. अपॉर्च्युनिटीज जेवढ्या पूर्वी होत्या 6 महिन्यांपूर्वी तेवढ्याशा आता अपॉर्च्युनिटीज राहिलेल्या नाहीयेत. हम्म. इंटरनॅशनल जर विचार करायचा झाला तर तिथले काही सेक्टर्स आपण चूज केले तर तो एक वेगळा विषय होऊ शकतो. पण इन जनरल जेव्हा आपण अच्छा. इंटरनॅशनल किंवा US मार्केट्स म्हणतो, ते आता हम्म. थोडेसे वर आलेले आहेत. कारण त्यांच्याकडे पण फेडनी त्यांचे रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्यापुढे हाईक करणार नाही वगैरे अशा प्रकारचे इंडिकेशन्स दिलेले आहेत. तर त्यामुळे त्यांचे हम्म. बाजार थोडेसे वर आलेले असल्यामुळे आपण मे बी आता तिथे इमिजिएटली फार अपॉर्च्युनिटीज दिसत नाहीत किंवा ते स्वस्त पण नाहीये. त्यामुळे तिथे आपण बरं. टाळायला हरकत नाही. पण बरं. भारतातलं एक सेक्टर आहे ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आता आपण त्याच्याकडे बघायला हरकत नाही. एक नवीन हा हम्म. आपल्याकडे आलेला हम्म. हे आहे की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या ज्या कंपनीज आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे काही फंड्स म्युच्युअल फंड आता अवेलेबल आहेत. तशा प्रकारच्या फंडमध्ये ज्यांची थोडीशी रिस्क घेण्याची तयारी आहे किंवा जे जोखीम घेऊ इच्छितात आणि लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करू इच्छितात त्या लोकांनी हम्म. काही प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आता अलोकेशन द्यायला हरकत नाही. कारण मी जसं एक ओके. उदाहरण दिलं की चायनामधून येणारा माल स्वस्त मिळतोय आणि मॅन्युफॅक्चरिंग चांगलं त्यांचे प्रॉफिटेबिलिटीज वाढले आहेत तर त्याचा परिणाम त्यांच्या शेअर्सवरती पण होईल आणि अल्टिमेटली तो म्युच्युअल फंडावरती होईल. तर ते हम्म. एक सेक्टर आपण बघायला हरकत नाही. ओके. येस सर. सर जर इन शॉर्ट सांगायचं झालं तर आपली सध्याची जी मार्केटची परिस्थिती आहे तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे साधारण 6 ते 7% मार्केट खालती आहे म्हणजेच आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंटची ही अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणू शकतो. आणि जर याही खालती जर थोडं आपल्याला मार्केट मिळालं तर नक्कीच इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करावा लॉंग टर्मच्या दृष्टीने. हो, अर्थातच. 6-7% आपल्याला खाली मिळतं याचा अर्थ असा आहे की एफडीचे रिटर्न्स तर आपल्याला आत्ताच मिळालेले आहेत. बरोबर आहे का नाही? आज मी 60% जर स्वस्त बरोबर. गुंतवणूक करतोय तर एफडीचे रिटर्न्स मला मिळालेत असा त्याचा अर्थ आहे. तर बरोबर. कधीतरी काय होतं की बाजाराची खूप आपण खाली येण्याची वाट बघितली तर बाजार आपल्याला कदाचित तेवढे रिटर्न्स देऊन म्हणजे तो खाली येतच नाही आणि म्हणून मग आपल्याला ते रिटर्न्स मिळत नाहीत. तर तसा विचार न हम्म. करता मे स्टॅगर्ड वेनी आपण बाजारामध्ये गुंतवणूक करू शकतो. अर्थात आजचा तो विषय नाहीये पण तरी सुद्धा एक थोडक्यात तो प्रश्न विचारला म्हणून मी त्याचं उत्तर आता हो. देण्याचा प्रयत्न करतोय. की येस. अर्थातच वेळ गुंतवणुकीची आहे. कदाचित त्याच्यापेक्षा थोडंसं खाली पण आपल्याला मिळेल, पण फार खाली मिळेल असं वाटत नाहीये. त्यामुळे काही अमाउंट हम्म. आता काही अमाउंट काही दिवसांनी अशा प्रकारची गुंतवणूक आता नक्कीच करायला हवी. येस. नक्कीच, नक्कीच. थँक यू सर. माझ्या मते आजचं सेशन आज आपण इथेच थांबवूयात आणि पुढच्या शुक्रवारी दिवाळीचे दिवस आहेत तेव्हा 10 तारीख येते माझ्या मते, तर तेव्हा एक नवीन विषय घेऊन आपण पुन्हा एकदा सर्वांसमोर येऊयात. तोपर्यंत मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, की आमचा हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या Facebook आणि YouTubeच्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या शुक्रवारी 4 वाजता भेटूयात पुन्हा एकदा Facebook लाईव्हमध्ये. खरंच हा येस, खूप उन्मेष सर. महत्वाचा आहे. आमचा आमचा हा व्हिडिओ, आमचा हा फेसबुक पेज खरं आहे आमचं नाहीये, तुमचंच आहे सगळं. जे काय सगळे प्रेक्षक बघतायत ते त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांचंच आहे. तर मला असं वाटतं की हा तुमचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही तुमच्यासाठीच तो शेअर करावा किंवा तुमच्या मित्रांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी तो शेअर करावा म्हणजे त्यांच्यापर्यंत पण हे 2 शब्द पोहोचू शकतील. आणि ते येस. पण या एका चळवळीचा भाग होऊ शकतील ज्याच्यामध्ये आम्ही आर्थिक साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपापल्या ग्रुप्समध्ये शेअर करा, लाईक करा म्हणजे लोकांपर्यंत ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोहोचेल. येस. थँक यू. धन्यवाद.